लाईट काय एवढी पॉवरफुल नाही स्कूटरची. आणि हा अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. 2 दिवसापूर्वी ठरलाय. तुला असं वाटतंय हाच जागा प्लेन नाही, वरती पण भरपूर प्लेन जागा आहे. बोलतो काय करायचं ते करू दे, आपण इथे टाइमपास करतो. फास्ट फास्ट नको. भावाने गल्ली बघा काय शोधली. हळूहळू जाऊया, हळूहळू हळूहळू हळूहळू. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मस्त रात्रीचे आता 10 वाजलेत बरोबर. आणि हे बघा आपलं लोकेशन. आठवलं असेल लास्ट टाइम आपण त्र्यंबकेश्वरला गेलो होतो ना. त्र्यंबकेश्वरला गेलो होतो तर तेव्हा इथेच थांबलो होतो आपल्या मित्रांची वाट बघत. आणि आजचा इथेच आहे. आणि आजचं लोकेशन आहे रतनगड. तुम्हाला थंबनेल टायटलवरून कळालंच असेल. तर आता 2 व्हिडिओ बनवू आपण इथे फोटोग्राफीसोबत. आणि तिकडे पोचलं मग रतनगड केवढा एक्सप्लोअर करतो आपण त्याचा एक व्हिडिओ बनवू. आता काम करायचे आहे आपल्याला. आणि अजून 2 बाईक्स यायच्यात, म्हणजे 4 जण अजून यायचे आहेत. माझ्याबरोबर पण एक आहे, तेव्हा पण येणार आहे की नाही अजून पण मला कन्फर्म नाही. म्हणजे आपला सिद्धेश बघूया आता. आणि अमोल पण आहे. अजून 2-3 मित्र, नवीन मित्र आहेत आपल्याबरोबर ह्या राईडमध्ये. त्यांची वाट बघतोय कधी येतात काय माहिती. आणि आपली गाडी बघा एकदम सज्ज आहे एवढ्या महिन्यानंतर राईडला. काही गोष्टी होत्या आपल्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल. आणि आज आपला मस्त मोटो ब्लॉगिंग होणार आहे, ट्रॅव्हल व्हिडिओ आहे हा. नक्की एन्जॉय करा शेवटपर्यंत. आता बघूया कधी येतात. अरे बघा आता इथे आहे ना, इथे वाजले 10:30. आणि हे दोघे आत्ताचे आलेत. अजून 3-4 जण आहेत आणि अजून 2 जण पुढे अटकलेले आहेत. आमच्या इकडे पुढे आहेत अजून. बाबाचा ढाबा म्हणून आहे तिथे आहेत. थांबले 2 जण आणि अजून पाठवून आता बाईकवरती ट्रिपल येतील. मी इथे थांबलो होतो. तर आपल्यासोबत आज नवीन 350 BTR आहे, फुल लाईट. आणि आपली अमोलची माहिती असेल तुम्हाला, FZ आहे. इथेच लावूया जरा गाडी, थांबूया इथे. BTR 350. आणि हे आपल्याला आता भेटलेले आहेत. आपल्याला सर्व भेटलं झाले, पण कॅमेरामध्ये भेटणं पण गरजेचं आहे ना. हा जय आहे आणि हा गणेश आहे. आणि आता बाकीचे 5 जण अजून भेटणार आहेत आपल्याला. बघूया कधी येत आहेत. आणि इथे जरा हॉटेलच्या जरा पुढे आलो, इथे थांबलोय महफिलच्या इथे. लाईट वगैरे चांगले म्हटलं तरी इथे थांबूया. कुठे होता रे तुम्ही लोक? अरे बाबा काय बघा आमचा मॅनेजर आलेला आहे. या राईडचा मॅनेजर आहे. चला 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 हो मॅनेजर, चला लवकर लवकर. हो मॅनेजर चला लवकर लवकर. लेट पण थेट निघालेला आता आपण. सिद्धेशला जरा लेट झाला थोडासा, त्याच्यामुळे आता अजून 2 जण पुढे आपली वाट बघतायत. इथून 3 किलोमीटरवर आहेत अजून. आधी त्यांना भेटूया जाऊन. अर्धे वळताकलेले आहेत. आमचे मॅनेजर गेले आहेत पुढे. नाईट राईडचा थरार पुन्हा एकदा अनुभवणार आहोत आपण खूप महिन्यांनी. चला तर आता गणपती बाप्पा मोरया. सुखरूप न्या आम्हाला गडापर्यंत.
आता काय माहिती कधी पोचतो, मला तर वाटतं आता इथून 3 तास दाखवतोय. 3 तास 24 मिनटं म्हणजे 3.5 तास पकडू आपण. बघूया किती वेळ लागतोय. हा बघा एकदम सुरसुरीत गेलेला आहे. चिटकला असता जरा मी लेफ्टला गेलो असतो तर. जे 2 मित्र होते राहिलेले ते भेटलेले आहेत आणि आता त्यांना घेऊन आपण जाऊया पुढे. सरळ आता नॉनस्टॉप जायचं आहे. कसारा घाटाच्या नंतर बघू, थांबलं तर थांबू. बघूया अपडेट तुम्हाला भेटेल. कसारा घाटाच्या पुढे मग घोटी टोल येतो. घोटी टोलवरून राहायचं मारायचं आहे. मॅप मी अगोदर बघून घेतलं आहे. आता बघूया कसं काय होतं. चला नाईट राईड एन्जॉय करूया. थंडी तर नसणार बाबा, थंडी गेल्या हालत खराब होते. अजून तरी लागले नाही, बघू आता पुढे जाऊन लागते का नाही लागते. तर मित्रांनो आता आपण पोचते पडग्याला. पडगावचा जो फेमस पेट्रोल पंप आहे आपण लास्ट टाइम पण दाखवला व्हिडिओमध्ये, तिथे आहे. तिथे आता पोचू. आता सर्व माझे पुढे झालेले आहेत. आता कुठेतरी जाऊन भेटू पुढे. माझ्या मागे नेहमीप्रमाणे सिद्धेश आहे. रस्ते डेव्हलप केलेत, काय काय काम झालेलं आहे दिसते, पण खड्डे खूप आहेत. म्हणजे अचानक असा मध्ये आधीमध्ये खड्डा येतो, तो पण भयानक येतो. त्यामुळे जरा असं बघत जावं लागतं. बाकी हे लोक तर आहेतच, यांच्यापासून तर सावधान राहावंच लागतं किती काय केलं तरी. असे डायव्हर्जन पण आहेत. हो हा पेट्रोल पंप मला पुढे पडग्याचा. इथे आपण लास्ट टाइम थांबलो होतो. इथे आपण लास्ट टाइम थांबलेलो. आता मध्येच बघा असे मध्ये येतात, काय त्यांना कुठं थांबायचं असं माहीत नसतं. रतनगडाबद्दल खूप ऐकलेलं आहे. सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू जो आहे ना तो खूप भारी असतो. त्याच्यासाठी जर आपण म्हटलं जरा बघूया जाऊया रात्री, म्हणजे सकाळी आपण घर चढून मग वरती जाऊ. 2-2.5 तासाचा ट्रेक आहे. रतनवाडी गावात जायचं पहिलं आपल्याला आणि तिथून मग ट्रेक चालू होणार. तर हा हायवे सोडायचा आपल्याला घोटीच्या नंतर, घोटी टोलला. भंडारदऱ्याला गेलेलो ना त्याच रोडला जायचं आपल्याला. आपण भंडारदऱ्याचा व्हिडिओ पण केला होता भर पावसामध्ये, बघा चॅनलवर आहे, नक्की जाऊन बघा. आता पावसाचे दिवस येत आहेत, एकदम भारी असतं तिथे, म्हणजे जागी धबधबे. आणि हा आता माझा आवाज येत असेल की नाही, म्हणजे किती क्लिअर येत असेल माहीत नाही. आता मास्क लावलेला मी त्याच्यामुळे म्हटलं बोललो मास्क लावल्याशिवाय गाडी चालू शकत नाही या रोडला, कुठल्याच रोडला. पॉल्युशन. लास्ट टाइम थंडी होती आपली, चांगली बँड वाजलेली त्यावेळी. आता गरबू आहे, दरम्यान बघू. शेवटी डस्टमुळे खूप फरक पडतो. चांगला फरक नाही, वाईट फरक होतो. सिद्धाचा आवाज येतोय पाठून. बघा खड्डे बघा. रात्रीचे खड्डे दिसणं मुश्किल आहे यार आपलं. तर आपली लाईट काय एवढी पॉवरफुल नाही स्कूटरची. आणि हा अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. 2 दिवसापूर्वी ठरला आहे. त्यामुळे मला काय कुठे, म्हणजे आता एवढं बिझी आहे की मला कुठेच काय जाता आलं नाही. फक्त दुपारी एक टाकी फुल केली बस, तेवढीच. त्याच्यानंतर कुठे जाता आलं नाही मला. आता इथे बघा थोडंसं ट्रॅफिक भेटेल आपल्याला वाटतं. शाही धावा या रोडला दाबे.
अशा काही लॉरींची गर्दी असते रात्रीची, ती पार करत जाऊ आपण आता. पुढचा एकदम भयानक धूर चढलेला आहे. ट्रॉफिक बघा, ट्रॉफिक, लॉरेन्स ट्रॉफिक. बाबा जाऊ दे रे. अजून काही रायडर्स चाललेत त्यांच्या डेस्टिनेशनला. लॉरीवाल्यांचा थोडा इश्यू वाटतो, बाकी काय रोड चांगले आहेत. जायचं का नाही जायचं? चल भावा, आपण पण जाऊया भावा. सिद्ध्या आरामात. भावाने गल्ली बघा काय शोधली. हळूहळू जाया, हळूहळू मित्रांनो. रोडला आहे पूर्ण रेती, आता काय करायचं? निघाला एकदा बाबा. भयानक प्रचंड ट्रॅफिक. वाजले 12:15 रात्रीचे. आता हळूहळू गाड्या कमी होतील रोडच्या. रात्रीचं गाडी चाललं शांत वाटतं, पण खड्डे बिड्डे जरा भीती वाटते. बाकी काय नाही, बाकी कसली भीती आहे? खड्डे बिड्डे बी भीती. आता कसारा घाट आहे पुढे, त्याची थोडी थोडी धाकधूक असते, पण बाकी काय नाही. जो ब्रिजचा पॅच आहे ना, तो आपल्याला खूप आवडतो. मस्त दोन्ही बाजूला लाईट्स आणि रात्र, वरती सर्व ब्लॅक. पण तुम्ही मस्त असं वाटतं दिवसामध्ये गाडी चालवते. असं पूर्ण हायवेला काय नाही करत मला समजत नाही. जास्त अपेक्षा ठेवल्या काय असं वाटतं मला. मला नासायला आलं. आता पण आपण परत अंधारामध्ये जातो आहोत. आपल्याला रेल्वे चालते बाबा, लोकल नाही आहे, गावची ट्रेन आहे. इथे आपण आता एक थोडासा ब्रेक घेतलाय. मागचे अजून आलेले नाहीत, मागे राहिले वाटतं. सिद्ध्या बघा तिकडे उभा आहे. वेखंडे धाबा इथे थांबलंय. कुठे आहे? लागला फोन असतील, रस्त्याच असतील, उचलत नाही म्हणजे. इथे आपण थांबलो होतो चाय प्यायला, लास्ट टाइम आलो होतो तेव्हा. एवढं तर आठवतंय मला, थंडीचे दिवस होते तेव्हा. बाकी मस्त मजा येते. आता वाजले तर 1 वाजायला आला होता. 1ला 5-10 मिनटं आहेत अजून वाजायला. तर बघूया आता किती वाजतात पोचायला. आता पुढे थोडंसं गेलं ना पुढे की कसारा घाट लागेल आपल्याला. व्हिडिओ काय केला आतापर्यंत? बॉटल पण मग कोणती घेतली?
बघा सर्व प्यायला बसलेत कोल्ड्रिंक. कोल्ड्रिंक एक बॉटल उलटी पण झालेली आहे ते. सिद्धू ओके ना. आमचा इम्पॅक्ट प्लेअर हे आमच्या पाठी राहिलेले आता भेटलेत. वैभव इकडे राकेश आणि हा मगाशी दिसला असेल तुम्हाला. सर्व आता थांबा घेतलेला आता बघूया कधी निघतात. अजून कसा रगाड जायचा आहे. ब्रेक नंतर आता निघालो होतो आपण आणि आता घाट लावेल थोड्याच वेळात. कसारा घाट आणि वाजले 1:45. आपण त्र्यंबकला गेलो होतो त्यावेळी पण 2-2:30च्या दरम्यानच घाटामध्ये होतो आणि आपले रायडर बरोबर आलेले मित्र परिवार चाललाय आज एकत्र. पाठी 2 गाड्या आहेत अजून. मागे गेला शाईन आणि बुलेट मागे अजून. बुलेट म्हटलं की आरामात यावं लागतं. म्हणजे हायवेला जी चालवण्याची मजा आहे ना बुलेटची ती कुठेच नाही. म्हणून चालवणार आरामात मस्त मजा घेत राईडची आनंद घेत चालवतात. घाई नाही करायची आणि खरंच नाही गाडी कोणती पण असू दे. बाकी मस्त एकदम. रात्री आता जरा फ्रेश वाटते. जरा थोडा ब्रेक घेतला, थोडा कोल्ड्रिंक पिलं, थोडासा काहीतरी खाल्लं बस. जास्त म्हणजे काय बिस्किट वगैरे काय चरमिरे काय होते तेवढेच. बाकी काय ना हेवी काय नाही. हेवी खाऊ पण नाही रात्रीच्या वेळी. सुस्ती येऊ शकते. बाकी बुलेट मीटीआर 350 गेलेत पुढे. असे मिळून आम्ही 8 जण आहोत. 4 गाड्या मस्त वेगळी. गाणे लावले बाजूला. स्पीकर घेऊन आले. स्पीकर गाणे ऐकतात मजा घेत एकदम. तर मित्रांनो अशा प्रकारे कसारा घाट चालू झालेला आहे. यावेळी सोबत आपले मॅनेजर चालत आहेत. लास्ट टाइम आम्ही मागे राहिलेलो, सर्व पुढे गेलेलो. आता तर रोड चांगला आहे. पुढे जाऊन काय माहिती. लास्ट टाइम खराब होता. खड्डे बिड्डे होते एकदम. ते पण एकदम टर्निंगला वगैरे खूप खड्डे होते. आता काय माहित नाही. एकदम चकचकीत रोड आहे. एकदम चकचकीत ब्लॅक. रात्रीचा काय वेगळा दिसत असेल पण खड्डा तर आम्हाला अजून पण भेटला नाही. एकदम स्मूथ ड्रायव्हिंग होते. बघा मस्त. पण दिवसाचा खूप भारी दिसतं. खालचा जो नजारा तो एकदम भारी असतो दिवसाचा. बघा कशा लाईट्स दिसतात सगळे गाव खाली.
41 RS 46 खतरनाक चालते पण काय हम्म. खतरनाक आलो लीड मारत मला घाटात चालवायची होती कधीच घाटात नव्हती आता कसारा वाढ उतरला थोडासा एक ब्रेक घेतला होता आणि आता थोडा पुढे आपण कसारा घाट उतरल्यावरती 11 किलोमीटर आहे पुढे घोटी आणि घोटी टोलच्या पुढूनच आपल्याला हे करायचं राईट घ्यायचं आहे. आता थोडासे खड्डे आता भेटत आहेत आत्ताच काम केलेलं दिसतंय रोडचं. मला वाटतं 4 वाजतील पोचायला आणि नंतर आपला मॅगीचा प्लॅन आहे म्हणजेच गड चढण्याच्या अगोदर त्या गावामध्ये रतनवाडीमध्ये ते आपण मॅगी करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. मस्त गॅस वगैरे आणलेला आहे मॅगी पण आहे प्लेट्स पण आहेत सर्व आहे. आता बघूया कसं होते. स्ट्रीट लाईट का नसतात समजत नाही मला. पूर्ण अंधार नो स्ट्रीट लाईट्स. सिमेंट डांबर रोड आहे पूर्ण. घोटीवरून राईट मध्ये आतमध्ये आले आपण आणि थांबत चाललंय. आपल्या इकडे थोडा पेट्रोल पण कमी झालेला आहे. पुढे पेट्रोल पंप भेटला पाहिजे. भेटेल आता हायवे सोडून राईट मारला होता आणि राईट मारल्यावर परत इथे अजून एक राईट होता भंडारदरा. जो भंडारदरा जातो रोड तोच आहे आणि आपलं पेट्रोल आहे ना कमी दाखवते म्हणजे पेट्रोल पंप भेटला नाही. मध्ये मागे 2 पेट्रोल पंप गेले पण बंद होते. तर आता बघूया 3 पेट्रोल पंप 3 पेट्रोल पंप गेले. सिद्धेश बरोबर काउंट करते. तर आता बघूया जाईल. देवा काळजी. हायवेला खूप खेचले गाडी त्याच्यामुळे मे बी एव्हरेज डाऊन झाला असेल. बाकी काय नाही प्रॉब्लेम. चला आता बघूया भेटते की नाही. इथे कोणतं तरी मंदिर आहे पिंपळगाव. हे रोड सर्व मला आठवत आहेत. आता रात्रीचं आलं म्हणून काय एवढं दिसत नाहीये पण जेव्हा मी आलो तर भंडारदरा ना पावसात आलेलो एकदम पण दिवसा आलेलो म्हणून मला जरा आठवत रोड. आता अजून 40 किलोमीटर आहे म्हणजे एक आता 38 बघूया 35-38 किलोमीटर आहे अजून. तर तेवढी गाडी गेली पाहिजे जाईल हे मला वाटतंय. चला व्हिडिओ बघत राहा पूर्ण शेवटपर्यंत. रस्ता बघा रस्ता. पाठीमागे 2 जण आहेत आणि पुढे बुलेट आहे. असे काही आम्ही चाललोय एकदम मागे पुढे कारण गावातला रोड आहे तो आणि त्यात बाजूबाजूला जंगल. आरामात गेलं पाहिजे म्हणून. वरती सिद्ध्या वर रतनगड 16 किलोमीटर दाखवते इथून. चला पोहोचू आता थोड्याच वेळात. अजून अर्धा तास तरी जाईल मला वाटतं.
आता वाजलेत 3:20 झाले 3:20 आणि एकदम घाटाचा रस्ता आहे आणि अरुंद आहे एकदम. जसे आपले कोकणात पहिले होते घाटातले रस्ते तसे गाडी समोरून कुठून कधी पण येऊ शकते आणि टर्निंग एकदम हार्ड टर्निंग आहेत. आता लोक दिसायला लागलेले आहेत, पुढे गेले आहेत. आपली बुलेट थांबलेली आहे, मग सर्वच थांबतात. ते काय आला किती राहते गाडी खया जाल की खया. अरे मोहापा पेट्रोल चल का एकदम इन्क्लाइन चढण आणि खड्ड्यात मध्ये आणि पाऊस येत तर असं वाटतंय मला. आता कॅमेरामध्ये दिसत असेल का माहित नाही, पण पाऊस येईल असं वाटतंय. रोड बघा, घनदाट जंगल आणि फुलाचा वास एकदम मस्त येते आजूबाजूचा, झाडांचा फुलांचा. आणि आता पक्ष्याचा किलबिलाट चालू झालेला आहे. तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे भंडारदरा गेट. आता इथून आपल्याला वर जायचं आहे. सांदनदरी अमृतेश्वर 24 किलोमीटर. तर इकडे आता आपलं पावती फाडायचं काम चालू आहे. 50 रुपये ॲडल्टचे आणि गाडीचे 50 रुपये. कॅमेऱ्याचं 500 रुपये चार्ज. एवढे सांगतो तुम्ही तिथे अलाउड नाही. चालेल, कॅमेरा बंद करतो. आपल्याला हा मोबाईल नाही करणार. तुम्ही सोबत आता तुमच्या सोबत जरी असलं ना, तुम्ही कुत्रा जरी आणलं तरी 500 रुपये चार्ज. काय इथे आता 4:20 झालेले आहेत आणि पाऊस पडलाय. आम्ही इथे थांबलोय. सकाळच्या वाजले 5:15 आणि आपण पोचलेलो आहे. तिकडे गाड्या तिकडे दिसत नसेल तुम्हाला, तिथे पार्क केलेत आणि फायनली पोचलेलो आहे. खूप रस्ता खडतर आहे. हे काय मग ऑल ओके ऑल ओके ओके बॉस, आता चढायचं आपल्याला. ए ऑल ओके. टाकतो. खातायत, एनर्जी जरा थोडी आली पाहिजे. हेल्मेट हो मॅनेजर, हेल्मेट चोरी होऊ नये म्हणून बघ काय जुगाड केला. आणि मी तुझ्या वायर मध्ये मी टाकले. प्रश्न असं वाटतंय हाच जागा प्लेन नाही, वरती पण भरपूर प्लेन जागा बोलतो. काय करायचं ते करू दे, आपण इथे टाइमपास करतो. फास्ट नको, काय डिसिजन लवकर घ्या. काय भाऊ तुझं म्हणणं काय? मला भूक लागली आहे. आता हा व्हिडिओ इथे एंड करूया आपण आणि पुढचा बाबा आपण मॅगी बनवणार. नाही आता पोचायचा व्हिडिओ रे, झाला आता व्हिडिओ पोचायचा इथपर्यंत. आता डायरेक्ट वरचा गडावरचा. आणि हे बघा इथे आता इथे मॅगी इकडे बघा. ओ माय गॉड, मॅनेजर एकदम कामाला लागलेले तिथे. असे मॅनेजर असे मॅनेजर पाहिजे, स्वतः काम करतात. अरे अरे गॅस होय होय थांब. वय बनतात 8 जण होता. तर मंडळी हे बघा, आता तुम्ही बघत असाल मस्त मॅगीचा बेत केला. मस्त मॅगी झाली होती आणि आता मॅगी वगैरे खाऊन आता आपण पुढे रतनगडचा ट्रेक करणार आहोत. सो तो व्हिडिओ याच्या पुढेच येईल नक्की. नेक्स्ट व्हिडिओ रतनगडचा असणार.
तो बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपला नाईट राईडचा प्रवास कसा होता. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोवर धन्यवाद. बाय बाय.